नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण नवरात्री उत्सवानिमित्त आपले बरेच दिवस म्हणजे 9 दिवस उपवास असतो आणि त्यावेळी बरेच जण 9 दिवसाचा पूर्ण उपवास करतात किंवा काही जण पहिल्या दिवशी देखील उपवास करतात. अशा वेळी आपल्याला उपवासाला काय खायचा हा प्रश्न पडतो आणि काही वेळा तर आपण साबुदाणा भिजवायला देखील विसरतो. अशा वेळी आपण पटकन ही मस्तपैकी रेसिपी बनवू शकतो, तीही साबुदाणा न भिजवता. त्यासाठी इथं बघा मी 1 वाटी इतके साबुदाणे घेतले आणि ते अशा पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि झाकण लावून आपण हे चांगले असे बारीक असे वाटून घेणार आहोत. लक्षात ठेवा, साबुदाण्याचं अगदी बारीक पीठही होत नाही, थोडेसे ते मोठेसर असे राहतात, पण तसं आपल्याला अगदी छानपैकी असं करून घ्यायचं आहे. अगदी छानपैकी असा हा आपला जो साबुदाणा आहे तो देखील मस्तपैकी असा बारीक तयार झालेला आहे. तर तो आता आपण एका मोठ्या कढईमध्ये काढून घेऊयात. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लहान मुलं जर खाणार असतील तुम्ही याचं प्रमाण कमी देखील ठेवू शकताय. अर्धा इंच आल्याचं काप घातलेत मी. तुम्हाला जर उपवासाला आलं चालत नसेल तुम्ही स्किप केलं तरी देखील चालू शकेल. 1 चमचा मी जिरे घातलेत आणि आता आपण हे वाटण जे आहे ते मिक्सरमधून थोडंसं ओबडधोबड असं वाटून घेणार आहोत. आणि हे वाटलेलं मिश्रण किंवा वाटण, हिरवं वाटण आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. यामध्ये आता आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातली. त्यानंतर 1 मोठ्या साईजचा बटाटा घेतला होता, उकडून घेतला, ह्याच्यावरची साल काढून घेतली. बटाटा आकारानं मोठा होता त्यामुळे मी 1च घेतलाय. तुमचे जर बटाटे लहान असतील किंवा मध्यम आकाराचे असतील तुम्ही 2 देखील घेऊ शकताय. आता हा उकडून घेतलेला बटाटा आपण अशा पद्धतीनं खिसणीवरती बारीक खिसून घेणार आहोत. उकडलेला बटाटा वापरल्यामुळे काय होतं, रेसिपीला छानपैकी बाइंडिंग येतं आणि चव पण खूप छान लागते. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहायला मिळतील. तर इथं बघा मी अगदी अशा पद्धतीनं हा छानपैकी हे दोन्ही बटाटे मस्तपैकी बारीक खिसून घेतले. आता यामध्ये आपण चवीनुसार इतकं मी मीठ घातले. आता हे सगळे जिन्नस आपण हाताने सगळे चांगलेसे एकजीव करून घेणार आहोत. बटाटा आपण उकडून घेतल्यामुळे त्याला छान असं मॉइश्चर असतं, त्यामुळे पाणी न घालता हे अगदी छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला हे खूपच कोरडं असं मिश्रण वाटलं तुम्ही आणखीन एखादा बटाटा देखील ॲड करू शकता किंवा अगदी थोडासा हलका असा पाण्याचा हबकारा देखील थोडासा मारू शकता. पण लक्षात ठेवा, जास्त पाण्याचा वापर अजिबात करू नका. बऱ्याच वेळा गडबडीच्या वेळेमध्ये काय होतं की साबुदाणा भिजत घालायचा विसरतो. मग अशा वेळी काय करायचं, तर अगदी पटकन ही तुम्ही 10 ते 15 मिनिटात रेसिपी नक्कीच बनवू शकता. तुम्ही तर बघू शकता अगदी छानपैकी हा गोळा तयार झालाय. आता ह्यामध्ये मी 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलाय. तर शेंगदाणे घेतले, ते चांगले भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये मी सालीसकट हे बारीक करून घेतले. शेंगदाण्याच्या कुटामुळे खूप छान चव येते. मगाशीच सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला हे खूपच मिश्रण घट्टसर वाटलं तर अगदी थोडासा हलकासा तुम्ही पाण्याचा हापकारा देखील मारू शकता. तर इथं बघा अगदी छानपैकी असा मी जो गोळा आहे तो मस्तपैकी मळून घेतलेला आहे. अगदी छानपैकी हा गोळा तयार झालेला आहे. तर अगदी अशा पद्धतीनं घट्टसर असा आपला जो गोळा आहे तो तयार करून घ्यायचा आहे. आता आपण हाताला थोडंसं तेल लावून ह्याचे छानपैकी लिंबा एवढ्याचे गोळे करून घेणार आहोत. हाताला तेल लावल्यामुळे काय होतं, तर हे अजिबात हाताला चिकटत नाही, अगदी छानपैकी तयार होतात. तर गोळे घेताना छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि पहिला सुरुवातीला हा गोळा अगदी छानपैकी दाबून घ्यायचा, जेणेकरून जेव्हा आपण हा गोळा थापू ना तेव्हा तो अजिबात तुटणार नाही. तर अशा पद्धतीने छानपैकी बघा गोल गोळाकार करून घेतला आणि त्यानंतर आपण थोडासा प्रेस करून ह्याला चपटा आकार देऊन घ्यायचा. तर आज आपण अगदी मस्त इन्स्टंट, जराही साबुदाणे न भिजवता अगदी छानपैकी कुरकुरीत असे आपण हे साबुदाणे वडे बनवतोय. अगदी छान हे वडे तयार होतात. बरेचदा साबुदाणे वडे आपण साबू भिजत घालून देखील बनवतो, पण ते तेलामध्ये सुटतात किंवा फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे बरेच जण ते वडे करताना खूप घाबरतात. पण ही रेसिपी अशी आहे ना, अगदी क्रिस्पी तर बनते आणि त्याबरोबर अगदी झटकीपटही बनते. उपवासाच्या वेळी काहीतरी आपल्याला वेगळं खायचं तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी खाऊ शकता. अगदी सगळेजण आवडीनं खातील, त्यामुळे तुम्ही नक्की ह्यावेळेच्या उपवासाला ही रेसिपी करून बघा. वडे छान गोलाकार करून घेतल्यानंतर आता इथं गॅसवरती एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं होतं. तेल चांगलं गरम झालं की गॅस मीडियम करायचा आणि सुरुवातीला एकच वडा फ्राय करून बघायचा. कारण पहिल्यांदा जर आपण एका वेळी 4 ते 5 वडे फ्राय करू तर बऱ्याच वेळा आपले वडे जर छान प्रेस झाले नसतील किंवा छान झाले नसतील तर ते पटकन तेलामध्ये सुटतात वगैरे. ते छान कळायला हवेत म्हणून सुरुवातीला कोणतीही गोष्ट तेलामध्ये तळताना आपण नेहमी एकच तळायची, म्हणजे ती छान तळली गेली की मग दुसऱ्या वेळेला आपण 4 ते 5 वडे एका वेळी छान तळू शकतो.
तर अगदी मस्त असे छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत। अगदी छान मस्तपैकी रंग आलेला आहे, खूप मस्त होतात हे कुरकुरीत क्रिस्पी आणि अगदी खमंग असे हे उपवासाचे साबुदाणे वडे तयार आहेत। आता बघा पुन्हा मी बाकी सगळे वडे देखील अगदी अशाच पद्धतीने फ्राय करून घेते। तुम्हाला ह्यावेळेच्या नवरात्रीच्या उपवासामध्ये काय खायला आवडेल हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तुमचा ह्या 9 दिवसामधील आवडता रंग कोणता आहे हेही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की तुमचे कोणकोणते रंग आवडतात। आपण 9 दिवसामध्ये 9 वेगवेगळे कलर तर घालत असतोच, पण प्रत्येकाचा कोणता तरी एक कलर अगदी फेवरेट असतो। तो तुमचा कोणता कलर फेवरेट आहे हेही मला कमेंट करून सांगा। तर अगदी मस्त बघा छानपैकी हे वडे फ्राय करून घ्यायचे। वडे फ्राय करताना गॅस नेहमी मध्यम ठेवायचा, म्हणजे ते वडे अगदी छान कुरकुरीत तयार होतात। तर हे गरमागरम आपले मस्तपैकी इन्स्टंट असे साबुदाणे वडे तयार आहेत। तुम्ही हे कोणत्याही खोबऱ्याची चटणी किंवा दह्यामध्ये मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट, थोडीशी हिरवी मिरची वाटलेली घातलीत ना तर अगदी पटकी झट अशी चटणी पण तयार होते आणि त्या चटणीसोबत पण हे वडे अगदी मस्त लागतात। तुम्ही बघू शकता वडे किती छान क्रिस्पी तयार झालेत। आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच आपण अशाच एका नवीन आणि छान रेसिपी सोबत भेटणार आहोत। तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा। धन्यवाद, बाय बाय।